नवी दिल्लीतील जंतर मंतर इथे सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि सर्व नगरसेवक सहभागी झाले। या प्रसंगी अभिजित दिपके यांची भेट घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, तसंच महाराष्ट्रातील लढा आपण ताकदीनं लढू असं आश्वासित केलं। नीट पेपर घोटाळा प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले। 20 जुलै रोजी आंदोलकांवर जोरदार लाठी हल्ला करण्यात आला। गुरुवारी या आंदोलनात डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, ठाणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, महिला अध्यक्ष मनीषा भगत यांच्यासह इतर नगरसेवकांनी सहभाग घेतला। जंतर मंतर मैदानावर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अभिजित दिपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला। यावेळेला विद्यार्थ्यांना हलक्यात घेऊ नका, या देशात विद्यार्थ्यांनीच क्रांती घडवली आहे। या देशात सर्वात ताकदवर असलेल्या इंदिरा गांधींना बिहार आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांनीच हादरा दिला होता। विद्यार्थ्यांनीच 1973 साली जयप्रकाश नारायण यांच्याकडे आंदोलनाचं नेतृत्व सोपवलं होतं। या आंदोलनानंतर आणीबाणी आणि नंतर इंदिरा गांधी यांना पायउतार व्हावं लागलं होतं। स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सत्तेला सर्वात मोठा धक्का देणारे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हेही विद्यार्थीच होते। आज देशात जे घडतंय त्याची हेटाळणी करणं ही इतिहासाची मोठी चूक ठरेल असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले।